विधानसभेच्या 4 जागांवर फेरमतमोजणीची मागणी करण्यात आलेली आहे। वसई, नालासोपारा, बोईसर आणि विक्रमगड मधून उमेदवारांनी या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे, कारण ईव्हीएम वर आक्षेप घेतला जातोय विरोधकांकडून। हितेंद्र ठाकूर यांच्या बविया पक्षाने वसई, नालासोपारा, बोईसर विधानसभेची फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे, तर विक्रमगडचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील बुसारा यांनीही फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी यांना पराभूत उमेदवारांनी या संदर्भातलं पत्र देखील दिल्याचं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार जोडले गेलेले आहेत। विनायक, काय ही मागणी आहे, काय आक्षेप घेण्यात आलेला आहे? हो श्रेयस, नक्कीच पालघर जिल्ह्यातील 4 विधानसभेच्या जागांवर फेरमतमोजणीची जी मागणी आहे ती करण्यात आली आहे। वसई, नालासोपारा, बोईसर, विक्रमगड या मतदारसंघामध्ये जी मागणी आहे ती करण्यात आलेली आहे। हितेंद्र ठाकूर यांच्या बविया पक्षाने तर शरद पवार गटाचे विक्रमगड मतदारसंघाचे सुनील बुसारा यांच्याकडून या ज्या फेरमोजणीची जी मागणी आहे ती करण्यात आली आहे। सुरेश जी, पण हा जो आक्षेप घेतला जातोय हे सातत्यानं पाहायला मिळतंय की वेगवेगळे विरोधक आता ईव्हीएम वर ठपका ठेवत आहे। काय नेमकं म्हणजे काहींचा आक्षेप ईव्हीएम मशीनवर आहे, तर काही नेत्यांचा आक्षेप जी यंत्रणा होती मतमोजणीसाठी त्या यंत्रणेवर आहे। तर या तिन्ही नेत्यांनी यंत्रणेवर आक्षेप घेतलाय की ईव्हीएम मशीनवर घेतलाय? श्रेयस, यामध्ये सुनील बुसारा यांनी विक्रमगड मतदारसंघामधील 10 जे प्रमुख बूथ आहेत त्या ठिकाणी मतमोजणीच्या वेळी काही तिथे गोंधळ झाल्याची जी माहिती आहे ती सुनील बुसारा यांनी दिलेली आहे। तर हितेंद्र ठाकूर यांनी वसई, नालासोपारा, बोईसर या ठिकाणी ईव्हीएम मशीन तसेच जी निवडणूक यंत्रणा आहे त्यांच्याकडूनही मतमोजणीमध्ये काही तांत्रिक जे अडथळा तो निर्माण झाल्याची जी मागणी आहे ती हितेंद्र ठाकूर यांच्याकडून करण्यात आली आहे। जी, या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी देतच राहा। तुर्तास धन्यवाद विनायक, आपण दिलेल्या माहितीसाठी।